स्पायसेस अँड मोरचा मिल्क मसाला वापरून आपण मखाण्याची खीर करूया. आपण कढईत मखाणे घेतलेत बाउलभर आणि त्याच्यात साजूक तूप घातलेलं आहे आणि ते परतायचं आहे. मखाणा म्हणजे कमळ बीजाची लाही. इतर काही उपासाला खाण्यापेक्षा मखाण्याची खीर करणं आरोग्याला खूप चांगलं. मखाणा चांगला परतून घ्यायचा, तो मोडतोय की नाही चांगलाच तो बघायचा. तो चांगला मोडला, भांड्यात अर्धा ते पाऊण लिटर दूध चांगलं घ्यायचं उकळून. सतत त्याच्यात कालथा फिरवत राहायचं आहे. दूध चांगलं उकळलं की त्याच्यात आपण मिक्सरमधनं काढलेला अर्धाच मखाणा घ्यायचा आहे व तो या दुधात घालायचा आहे. सतत ढवळत राहा चांगला आणि ढवळून झाल्यावरती त्याच्यात स्पायसेस अँड मोरचा साधारणपणे 2 ते 3 चमचे मिल्क मसाला घालायचा आहे. कारण त्याच्यात सर्व काही आहे, बदाम, पिस्ता, काजू, केशर. त्यामुळे दुसरं काहीही त्याच्यात घालायची गरज भासणार नाही आणि पौष्टिक खीर होईल. हे सगळं पुन्हा सारखं करून घ्यायचं आहे. सारखं करून झाल्यावर त्याला छान उकळी आली आहे, मग त्याच्यात आपल्या आवडीप्रमाणे साखर घालायची आहे. साखर घालून झाल्यावर पुन्हा आपण ती खीर व्यवस्थित हलवायची आहे. छान उकळी आलेली आहे व आता राहिलेले मखाणे त्याच्यात घालायचे आहेत, म्हणजे ते खीर खाताना छान लागतात. आता आपली ही छान मखाण्याची खीर तयार झालेली आहे. छान दाट झालेली आहे खीर. आता आपली ही बाऊलमध्ये आपण खीर काढलेली आहे सर्व करण्यासाठी. आणि आता त्याच्यात गार्निशिंगसाठी मी 2-3 काड्या केशराच्या घातल्या आहेत.